ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। इकडे दिवाळीसाठी बाजारामध्ये सध्या वेगवेगळ्या प्रकारचे कंदील पाहायला मिळतात। मात्र चर्चा आहे ती नाचरा मोर असलेल्या कंदिलाची, कारण हे कंदील चक्क पैठणीपासून बनवण्यात आलेत। काय आहे या कंदिलांची खासियत पाहूयात। दिवाळी म्हटलं की अनेकांच्या घराबाहेर आपल्याला कंदील लावलेले पाहायला मिळतात। त्यामुळे दिवाळी जशी जवळ येते तसे अनेक जण बाजारात नवीन आकाश कंदील खरेदीसाठी येत असतात आणि नवा ट्रेंड कोणता आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच असते। आणि त्यातला एक नवा ट्रेंड मी तुम्हाला आज दाखवतोय। आतापर्यंत आपण साडी कंदील पाहिलेत, मात्र या साडी कंदील मधला पैठणी कंदील मी तुम्हाला दाखवतोय। पैठणी साड्यांपासून तयार केलेले हे सर्व पैठणी कंदील आहेत आणि परेलमधलं हे जे दाम्पत्य आहे ते आपली नोकरी सांभाळत या ठिकाणी हे पैठणी कंदील तयार करण्याचं काम करतंय। मुळात ही संकल्पना अशी आहे की आपला मराठी सण आणि त्यासाठी मराठमोळा आकाश कंदील, कारण सध्या वेगवेगळ्या प्रकारचे चायनीज कंदील किंवा चायनीज प्लास्टिकचे कंदील आपल्याला मार्केटमध्ये दिसतात। आपण आपली संस्कृती कुठेतरी विसरत चाललोय। हाच मूळ हेतू घेऊन आपलं जे महावस्त्र आहे पैठणी, त्या पैठणीला एक राजेशाही लुक देऊन राजेशाही थाटात जसं आपण दिवाळी धूमधडाक्यात साजरी करतो त्याचप्रमाणे आपल्या दारात लागलेला कंदीलही एका राजेशाही थाटात असावा, हाच उद्देश घेऊन पैठणी साड्यांचे कंदील बनवण्याची संकल्पना सुरू। साधारण एका साडीमध्ये 2 कंदील होतात। त्याचप्रमाणे आम्हाला रंगसंगतीचा विचार करावा लागतो, कुठेही साडी वाया जाणार नाही या गोष्टींचा विचार करावा लागतो। प्रत्येक कंदिलामध्ये मोर येतील की नाही ही ग्राहकांची मागणी असते। तसंच हे कंदील टिकाऊ आहेत, साधारण 4 ते 5 वर्ष तरी हे टिकू शकतात। मुळातच पैठणी साडी वापरल्यामुळे हा कंदिलाची किंमत 2,500 रुपये आहे, कारण ह्याच्यात खूप बारीक काम केलं आहे आणि टोटली हे हँडक्राफ्टेड आहेत, म्हणजे सांगाडा बांधण्यापासून ते कंदील पूर्ण होईपर्यंत आणि हे जे छोटे कंदील बघतायत त्यापर्यंत सगळं काम हे हाताने केलेलं आहे आणि जवळपास 70 ते 80 फुलं ही एका कंदिलाला लागली। ग्राहकांकडनं सुद्धा या पर्यावरणपूरक आणि जास्त काळ टिकणाऱ्या कंदिलाला मोठी मागणी असलेली पाहायला मिळते। कॅमेरामॅन अनिल संगरेसह वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई।